नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्ट 1 मध्ये तुम्हाला सांगितलेलं की आंतरराष्ट्रीय समस्या ह्याच्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या आंतरराष्ट्रीय समस्यांचा साधारणतः अभ्यास करायचा आहे। त्याचा पुढचाच भाग आपल्याला बघायचा आहे। जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया। काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय समस्यांचा पण इथे उल्लेख केलेला होता, जसं मानवतावाद, पर्यावरण, दहशतवाद आणि सध्या जोर धरलेली समस्या आहे ती म्हणजे निर्वासितांचे प्रश्न। या सर्व समस्यांवर लक्ष देताना आता पुढे बघूया की पर्यावरणासंदर्भात जिथे संयुक्त राष्ट्र संघटना आणि इतर जी राष्ट्र ह्याच्यामध्ये एकत्र आलेली आहेत, काय त्याच्यावर उपाययोजना करतात किंवा काय केलं पाहिजे की जेणेकरून ही पर्यावरणाची समस्या आपल्याला दूर करता येईल। वनस्पती आणि प्राणी यांच्या प्रजाती नष्ट होणे, मातीचा कस कमी होणे, पाण्याची टंचाई, पावसाचे प्रमाण कमी जास्त होणे, तापमानात वाढ, नद्या तलाव आटणे, नद्या व समुद्राचे प्रदूषण, नवीन रोगांची निर्मिती, आम्ल पर्जन्य, ओझोन थरांचे विरळ होणे हे पर्यावरणाच्या ऱ्हासाचे दृश्य परिणाम आहेत। यापैकी काही परिणाम हे विशिष्ट राष्ट्रापुरते मर्यादित असले तरी त्याच्या दीर्घकालीन परिणामांमुळे त्या प्रश्नांना जागतिक स्वरूप प्राप्त झालेले आहेत। प्रत्येक राष्ट्रामध्ये ह्या समस्या आपल्याला जाणवतीलच असं नाहीये, पण जरी ह्या प्रत्येक राष्ट्रात जाणवल्या नाही तरी एका राष्ट्रामध्ये जरी ह्या समस्या निर्माण झाल्या तरी त्याची झळ ही दुसऱ्या राष्ट्राला होऊ शकते। पर्यावरणाची सगळ्यात मोठी समस्या निर्माण झालेली आहे ती बघा ह्या ठिकाणी दिलेलं आहे, ओझोन वायूचा थर। ओझोन वायूच्या थरामुळे काय झालेलं आहे, आता ओझोन वायूचा थर हा विरळ होत चाललेला आहे। त्यामुळे सूर्याची जी अतिनील किरणं आहेत ही त्या ओझोन वायूचा थर पार करून पूर्वी आपल्यापर्यंत पोहोचायची, आता ती डायरेक्ट पोहोचतात आणि त्याचे अनेक विघातक परिणाम असे सजीवांवर होत असतात। त्याचबरोबर महत्त्वाचा परिणाम म्हणजे महत्त्वाचा पर्यावरणाचा परिणाम आहे तो म्हणजे पाण्याची टंचाई। फेब्रुवारी महिना किंवा जानेवारीपासूनच काही ठिकाणी ह्या विहिरी आटल्या जातात, नद्यांचं पाणी कमी होऊन जाते आणि मेपर्यंत बऱ्याच गावांना खूप दूरपासून पाणी आणावं लागते। आणि ह्याचंच जसं वनस्पतींचं प्रमाण कमी झालेलं आहे, झाडांचं प्रमाण कमी झालेलं आहे, जंगलाची तोड होते, त्यामुळे पावसाचं प्रमाणसुद्धा कसं आहे कमी जास्त प्रमाणात पाऊस काही ठिकाणी कमी पडतो, काही ठिकाणी जास्त पडतो आणि त्याच्यामुळे तापमानामध्ये सुद्धा वाढ होताना आपल्याला दिसते। असे अनेक परिणाम हे पर्यावरणाच्या ज्या समस्या आहेत या समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि या सर्वच राष्ट्रांमध्ये होतात। हे एक छान चित्र दिले बघा, पर्यावरणाचं रक्षण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे। या ठिकाणी आपण लावलेल्या झाडाची फळं ही आपल्यालाच मिळाली पाहिजेत या अपेक्षेने कोणतंही कार्य न करता भविष्यकाळामध्ये त्याची जरी फळं दुसऱ्यांनी खाल्ली, आपल्या पुढच्या पिढीला जरी मिळाली तरी खूप चांगलं आहे। तसंच आहे की एक वृक्ष जरी आपण आता या ठिकाणी लावलं तर त्या वृक्षापासून मिळणारी सावली ही आपल्या पुढच्या पिढीला मिळेल हा विचार करून जरी प्रत्येकाने एक रोप लावलं तरी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड होऊ शकते। काल सांगितलं तसं हे चौकोनातलं मात्र नवं तुम्ही वाचून घ्यायचं आहे, महत्त्वाचं असतं त्याच्यामध्ये सुद्धा आणि त्याच्यावर सुद्धा काही रिकाम्या जागा वगैरे विचारल्या जातात। एखादं लेक्चर मी त्याच्यावर घेईन। स्टॉकहोम ते पॅरिस परिषद, आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरणविषयक तत्कालीन आणि दीर्घकालीन समस्यांविषयी चर्चा करण्यासाठी व त्यांच्यावर उपाय शोधण्यासाठी स्टॉकहोम येथे 5 ते 16 जून 1972 या कालावधीत संयुक्त राष्ट्राची मानवी पर्यावरण विषयक परिषद भरवली। या पर्यावरण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी स्टॉकहोम या ठिकाणी कधी परिषद भरवलेली आहे, 1972 मध्ये। मग या परिषदेमध्ये काय महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आलेले आहेत बघा। या परिषदेमध्ये प्रदूषणावर मात करण्यासाठी सहकार्य करणे ही सर्व राष्ट्रांची जबाबदारी आहे यावर भर देण्यात आला। कुठल्या तरी एका राष्ट्रानेच हे कार्य करायचं असं नाही आहे, तर सगळ्या राष्ट्रांनी ही आपली जबाबदारी आहे। आज जरी काही राष्ट्रांना ह्या समस्या भेडसावत नसल्या तर भविष्यकाळामध्ये भेडसावू शकतात, हे लक्षात घेऊन आत्तापासून कार्य केलं पाहिजे। मग ही जाणीव बघा तुम्ही म्हणाल 1972 सालापासून झालेली आहे। आज 2025 साल आहे। 2025 सालामध्ये आपल्याला हा किती मोठ्या ह्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागते पर्यावरणाच्या, त्याची जाणीव 1972 साली झालेली होती आणि त्या दृष्टीने कार्य करायला सुरुवात केलेलं होतं। बरं, ही परिषद कुठे भरवलेली आहे, ठिकाणाचं नाव नीट लक्षात घ्या, स्टॉकहोम या ठिकाणी ही परिषद भरवलेली होती। विकसित देश पर्यावरण ऱ्हासास अधिक प्रमाणात कारणीभूत
आहेत आणि तो ऱ्हास थांबवण्यासाठी जबाबदारी त्यांनी घ्यावी अशी भूमिका विकसनशील राष्ट्रांनी घेतली. आजही विकसनशील राष्ट्रे हीच भूमिका मांडतात. हे दोन देश हे पडतात बघा, विकसित देश आणि विकसनशील देश. आता विकसित देश म्हणजे काय, तर ज्या राष्ट्रांचा संपूर्णपणे विकास झालेला आहे, औद्योगिकदृष्ट्या म्हणा, कृषी क्षेत्राच्या बाबतीत म्हणा, इतर सर्व बाबतीमध्ये प्रगत तंत्रज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्याकडे उपलब्ध आहे, असे हे विकसित राष्ट्र. जगाच्या पातळीवर असे काही विकसित राष्ट्र आहे, जसं अमेरिकेचं नाव आपण अग्रगण्यपणे घेतलं जातं. आणि दुसरा प्रकार आहे विकसनशील राष्ट्र. विकसित राष्ट्र आणि विकसनशील राष्ट्र याच्यामध्ये फरक काय आहे, तर विकसनशील राष्ट्र म्हणजे जे विकासाच्या मार्गावर आहेत, जे विकास साध्य करण्याच्या मार्गावर आहे, त्यांनी पूर्ण विकास अजून साध्य केलेला नाही, असे हे दोन राष्ट्रांच्या वर्गवारी आहेत. आणि भारत हा एक विकसनशील राष्ट्र म्हणून ओळखला जातो. मग आता या ठिकाणी स्टॉकहोममध्ये या ठिकाणी पर्यावरण विषयावर काय चर्चा झाली, विकसित आणि विकसनशील राष्ट्रांनी काय केलं पाहिजे. तर विकसित देश हे पर्यावरणाला जास्त हानिकारक आहेत, कारण त्या देशांनी प्रगती करत असताना पर्यावरणाचा बराच ऱ्हास केलेला असतो असं मत मांडलंय. तर त्यांनी ही जबाबदारी, हा ऱ्हास थांबवण्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी अशी भूमिका कोणत्या राष्ट्राने मांडलेली आहेत, जे राष्ट्र विकासाच्या मार्गावर आहेत, विकसनशील आहेत, अशा राष्ट्रांनी मांडली होती. आजही विकसनशील राष्ट्रे हीच भूमिका मांडतात. आजसुद्धा तो काय त्याच्यात फरक पडलेला नाही आहे. ते विकसित राष्ट्रांनी पर्यावरणाच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावे असं मानलं जातं. या परिषदेत पर्यावरणासाठी काम करणाऱ्या बिगर शासकीय संस्था उपस्थित आहेत. हे या परिषदेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. स्टॉकहोम या ठिकाणी झालेल्या या परिषदेचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे, तर ह्या परिषदेमध्ये पर्यावरणासाठी काम करणाऱ्या शासनाच्या नाही, बिगर शासकीय संस्था उपस्थित होत्या. त्यांना पर्यावरण विषयक काम करायचं होतं. या परिषदेत जागतिक सामायिक संपत्तीच्या रक्षणाचा मुद्दा मांडला गेला. या साधनांच्या जतनाची जबाबदारी सर्व राष्ट्रांची आहे, यावर एकमत झाले. ही जी संपत्ती आहे, जागतिक सामायिक संपत्ती, या संपत्तीचं रक्षण आपण केलं पाहिजे. रक्षणच फक्त केलं पाहिजे नाही, तर तिचं संवर्धन केलं पाहिजे, तिचं जतन केलं पाहिजे. आणि हे एक दोन राष्ट्रांची जबाबदारी नाही आहे, तर ही सर्व राष्ट्रांची जबाबदारी आहे, असं त्या ठिकाणी सगळ्यांचं ह्या वैशिष्ट्यावर, या मुद्द्यावर एकमत झालं. या परिषदेनंतर संयुक्त राष्ट्र या संघटनेने संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम निर्माण केला. फक्त इतकी चर्चा करून एकमेकांवर काम सोपवून ते गप्प बसले नाही आहेत. तर ह्या संघटनेने काय केलेलं आहे, तर त्या संदर्भामध्ये कार्यक्रम कोणते केले पाहिजेत त्याच्यावर विचार केला आणि कार्यक्रमाची निर्मिती केली. या परिषदेनंतर अनेक आंतरराष्ट्रीय पर्यावरण विषयक करार झाले. पर्यावरण संरक्षणासंबंधी नियम तयार झाले. आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावर पर्यावरण विषयक चळवळी मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आणि पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये निर्णय प्रक्रियेतील बिगर शासकीय संघटनांचा सहभाग वाढला. फक्त चर्चा करून काम थांबवलं नाही आहे, तर जेव्हा ही परिषद झाली स्टॉकहोम या ठिकाणी 1972मध्ये ही जी परिषद झालेली होती, त्या परिषदेनंतर आंतरराष्ट्रीय पर्यावरण विषयक मग करार केला, त्याचे नियम तयार करण्यात आले आणि प्रत्येक राष्ट्राने आपल्या पातळीवर हे कार्य केलं पाहिजे. त्याच्यासाठी मोठी चळवळ सुरू केली पाहिजे आणि पर्यावरणावर, म्हणजे पर्यावरणाचे जे घातक परिणाम सगळ्यांना भोगावे लागतात त्याच्यावर आपण जागृती केली पाहिजे, असं या ठिकाणी ठरवण्यात आलं. आणि प्रत्येक राष्ट्रामध्ये त्या दृष्टीने कार्य केलं पाहिजे. जरी ती संस्था शासकीय असेल किंवा शासकीय नसेल, तरी अशा ठिकाणी सर्वांचा सहभाग हा हळूहळू वाढत गेला. या पुढचा टप्पा होता 1992मध्ये झालेली रिओ येथील पर्यावरण परिषद. या परिषदेत शाश्वत विकास या संकल्पनेवर भर देण्यात आला. जैविक विविधता, हरितगृह, वायूंमुळे होणारे वातावरणातील बदल, जंगलाचे रक्षण इत्यादी विषयांवर विविध करार करण्यात आले. त्याच्यानंतर ही 1972मध्ये स्टॉकहोममध्ये झालेली परिषद आणि त्याच्यानंतर 1992मध्ये रिओ या ठिकाणी जी पर्यावरण परिषद झाली, त्या ठिकाणी मग
काय ठरवलं तर शाश्वत विकास हा त्या ठिकाणी एक विषय ठेवण्यात आला आणि त्याच्यावर जैविक विविधता, हरितगृह याच्यामुळे वातावरणामध्ये काय बदल होतात, जंगलांचे रक्षण कसं केलं पाहिजे या विषयांवर करार करण्यात आले. आपल्याला वाटते की देश हे जे देश आहेत हे फक्त आर्थिक बाबतीमध्ये किंवा ह्या बाबतीमध्येच विचार करतात असं नाही आहे, तर प्रत्येक देशामधल्या छोट्या छोट्या समस्या ह्या जेव्हा मोठं रूप धारण करू शकतील आणि त्याचे घातक परिणाम जेव्हा सर्व राष्ट्रांना सहन करावे लागतील त्याची पूर्व तयारी, त्याची तसं होऊ नये म्हणून आपण काय करायचं याचा विचार संयुक्त राष्ट्र संघटने या ठिकाणी करताना आपल्याला दिसते. 1992 नंतर 1997 मध्ये क्योटो येथे भरलेल्या परिषदेत विकसित देशांना हवामान बदल रोखण्यासाठी मापदंड आखून दिले गेले. ते मापदंड 15 वर्षांसाठी लागू होते. नैसर्गिकरित्या हवामानात जे बदल होतात ते अयोग्य असतात, पण असं विकसित राष्ट्र हवामानात बदल घडवून आणण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात. तर तसं होऊ नये यासाठी काही नियम पाहिजेत. म्हणून 1997 मध्ये पहा क्योटो येथे भरलेल्या परिषदेत, पहिली परिषद 72 मध्ये कुठे भरली होती, स्टॉकहोममध्ये. दुसरी परिषद 92 मध्ये कुठे भरली होती, रिओ या ठिकाणी. आणि 1997 मध्ये कुठे भरली आहे, क्योटो. ही ठिकाणं लक्षात ठेवायची. जर जोड्या लावामध्ये विचारली गेली तर आपल्याला आली पाहिजेत. तर त्यांनी 15 वर्षासाठी काही त्यांनी नियम असे लागू केले. त्यानंतर नोव्हेंबर 2015 मध्ये म्हणजे अलीकडे म्हणजे 10 वर्षापूर्वी पॅरिस येथे हवामान बदल या विषयावर परिषद भरवली गेली. सर्व राष्ट्रांनी हवामान बदल रोखण्यासाठी व तापमान वाढ रोखण्यासाठी परस्पर सहकार्याने प्रयत्न करावेत व विकसनशील देशांना त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान मिळवण्यास विकसित देशांनी मदत करावी असं या आवाहन या परिषदेत करण्यात आलं. 1972 मध्ये स्टॉकहोममध्ये जी चळवळ सुरू झाली होती ती 2015 मध्ये पॅरिसमध्ये तोच विषय पुढे येऊन त्या विषयावर अंमलबजावणी करण्याचं कार्य करण्यात आलं. विषय थोडासा या ठिकाणी वेगळा काय केलेला होता की हवामानात बदल या विषयावर ही परिषद भरवण्यात आली होती आणि सर्व राष्ट्रांनी हवामान बदल रोखण्यासाठी आणि तापमान वाढ रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, सहकार्य केले पाहिजे. आणि जे विकसनशील देश आहेत, ज्यांचा अजून पूर्ण विकास झाला नाही आहे, आधुनिक तंत्रज्ञानाने ते सुसज्ज अशी नाही आहेत, त्यांना मदत कोणी केली पाहिजे, विकसित राष्ट्रांनी. ओके, लक्षात आलं सगळ्यांच्या? काही शंका असेल तर चॅट बॉक्समध्ये टाकायच्या, ठीक आहे. नंतर आपली मोठी एक समस्या होती ती म्हणजे दहशतवाद. आजही भारतासारख्या देशाला दहशतवाद संघटना अनेक कार्य करतात भारतामध्ये आणि ह्याच्यापासून बराच धोका असतो. ही समस्या आपल्यासाठीच नाही तर इतर राष्ट्रांमध्येही अशा समस्या भरपूर मोठ्या प्रमाणात चालू आहेत. आपण बऱ्याच युद्धांच्या पण बातम्या ऐकत असतो आणि सिरिया या ठिकाणी सुद्धा असे प्रश्न आपण पाहिलेले आहेत की त्या ठिकाणी सुद्धा कसे त्यांच्या देशावर आक्रमण झालेलं होतं आणि त्यांचा देश कसा ताब्यात घेतलेला होता. रेग्युलर बातम्या बघणारे, वर्तमानपत्र वाचणारे यांना हे समजू शकतं व्यवस्थित. दहशतवादाबद्दल बघूया. आजच्या काळातील एक मोठी समस्या आहे जगातील अनेक राष्ट्रांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जगातील कोणतेही राष्ट्र केवळ स्वबळावर दहशतवादाचा सामना करण्यास असमर्थ आहे. म्हणूनच दहशतवाद ही जागतिक समस्या मानली जाते. दहशतवादाला विरोध करायचा, दहशतवादाविरुद्ध लढाई करायची तर एकटा राष्ट्र ते करू शकत नाही, कारण दहशतवादी संघटना ह्या शस्त्रांनी खूप सुसज्ज अशा असतात. ह्याच्या मागे अनेक गोष्टी आहेत. आपण आता त्याच्या सविस्तरामध्ये शिरणार नाही आहेत. आपल्याला आपल्यासाठी आवश्यक असलेलं आपण बघूया. दहशतवाद म्हणजे काय? राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वसामान्य आणि निरपराध नागरिक व्यवस्थेच्या विरोधात हिंसेचा वापर करणे किंवा तशी धमकी देणे आणि त्यायोगे समाजामध्ये भीती आणि दहशत पसरवणे याला दहशतवाद असे म्हणता येईल. दहशतवाद ही संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेली हिंसा होय. आपल्याकडे सुद्धा बघा ते कसा आलेले गेट ऑफ इंडियाच्या त्या मार्गाने आणि त्यांनी जो गोळीबार सुरू केला सगळीकडे, त्यांनी काही काळापुरता का होईना पण एक भीतीचं वातावरण निर्माण करून टाकलेलं. असंच वातावरण बहुतेक वेळा आपल्याला काश्मीरसारख्या प्रांतात बघायला मिळतं. पण त्या ठिकाणी
बऱ्याच वेळेला काय होतं, सामान्य नागरिक जे असतात हे सामान्य नागरिकांना सुद्धा त्याच्यामध्ये सामील करून घेतलं जातं आणि त्याच्यातून त्या ठिकाणच्या शासनाविरुद्ध वगैरे आवाज उठवला जातो आणि एक प्रकारची समाजामध्ये भीती आणि दहशत पसरवलं जातं. कधीकधी ही दहशतवादी काय करतात, एखादं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सामान्य नागरिकांना काय करतात, त्यांना आपल्या ताब्यात घेतात आणि त्यांना जे हवं ते प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करत असतात. आपण बऱ्याच वेळेला पिक्चरमध्ये वगैरे असं बघत असतो बघा, एखादा विमान वगैरे हायजॅक करतात आणि विमानातल्या प्रवाशांना आपल्याकडे ठेवतात आणि मग त्यांची मागणी असेल ती मागणी मान्य करायला लावतात. आपल्याला परीक्षेमध्ये जी व्याख्या लिहायची आहे दहशतवादाची, ती व्याख्या कशी असणार आहे? राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वसामान्य आणि निरपराध नागरिक व्यवस्थेच्या विरोधात हिंसेचा वापर करणे आणि तशी धमकी देणे आणि त्यायोगे समाजामध्ये भीती आणि दहशत पसरवणे याला दहशतवाद असे म्हणता येईल. दहशतवादाबरोबरच या ठिकाणी दहशतवादाचा आंतरराष्ट्रीय राजकारणावर दूरगामी परिणाम झाला आहे. गेल्या 2 दशकात विविध राष्ट्रांमध्ये दहशतवादी संघर्ष तीव्र झालेला दिसतो. दहशतवादी संघर्ष हे पारंपरिक युद्धापेक्षा वेगळे असते. पारंपरिक युद्ध ही 2 किंवा अधिक सार्वभौम राष्ट्रांमधला संघर्ष असतो. अशा युद्धांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रांच्या भौगोलिक सीमांच्या सुरक्षेला महत्त्व असते, म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा भौगोलिक सीमांशी निगडीत असते. तर दहशतवादी गट जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून कुठल्याही ठिकाणी हिंसाचार घडवू शकतात. दहशतवादी हल्ल्याचा उद्देश भौगोलिक सीमांना धोका पोहोचवणे हा नसून देशातील राजवटीला आव्हान देणे किंवा शासनाचे अस्तित्व नाकारणे हा असतो. म्हणजे वाढत्या दहशतवादामुळे देशाच्या बाह्य सुरक्षेबरोबर अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण होत असतो. 2 देशांमध्ये जेव्हा युद्ध होतं ना, त्या 2 देशातलं युद्ध कशा कारणाने होत असते? एकतर त्यांचा सीमावाद असेल त्याच्यावरून होत असतं, मग ते 2 राष्ट्रांमध्ये ते होत असतं युद्ध. पण दहशतवादी संघटना तशी नसते. दहशतवादी संघटना ही कुठल्याही देशातून कुठल्याही देशावर कार्य करत असते, कुठल्याही देशाच्या विरोधात कार्य करत असते. आता आपल्याकडे ज्या दहशतवादी घटना घडत असतात ते आपल्या देशातच राहणारी लोक आहेत, दहशतवादी संघटना आहेत असं नाही. बऱ्याच वेळेला त्या दुसऱ्या देशात राहून कार्य करत असतात. म्हणजे ह्या दहशतवादी संघटनांचा देशाच्या बाहेर राहून आपल्या देशातल्या सुरक्षेला ते धोका निर्माण करत असतात. बऱ्याच वेळेला त्यांची काही माणसं पकडली जातात, पण मूळ सूत्रधार जिथून ते संघटना चालवतात हे बऱ्याच वेळेला कसं राहते, गुप्तच राहते. दहशतवादाला आळा घालण्यासाठी विविध राष्ट्रांच्या सुरक्षा यंत्रणांनी परस्पर सहकार्याचे काम करणे आवश्यक आहे. आता ह्या दहशतवादी संघटना ह्या काय स्वतःच सगळं हँडल करतात असं नाही आहे, तर ह्यांना मदत करणारे अनेक राष्ट्र असतात. आपल्याला माहिती आहे, आता बऱ्याच वेळेला आपण बघतो की भारतामध्ये ज्या दहशतवादी संघटना कार्य करत असतात यांना मदत करणारे आपले जे शत्रू राष्ट्र आहेत हेच त्यांना मदत करत असतात. त्यांच्याकडे एवढा पैसा, एवढे शस्त्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना पोसणार कोण पोसत असतं, तर देशाच्या विरोधात असणारे जे शत्रू राष्ट्र आहेत तेच हे मदत करत असतात. म्हणून या ठिकाणी ही दहशतवाद संघटना ही फक्त भारताला भेडसावणारी नाही आहे, इतर राष्ट्रांना सुद्धा भेडसावणारी आहे. मग या दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र आलं पाहिजे, एकत्र येऊन कार्य केलं पाहिजे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. दहशतवादा इतकाच महत्त्वाचा प्रश्न आहे निर्वासितांचे प्रश्न. ज्या व्यक्तींना अनिच्छेने किंवा जबरदस्तीने आपली मातृभूमी सोडावी लागते व आश्रय मिळवण्यासाठी किंवा सुरक्षिततेसाठी दुसऱ्या राष्ट्रात जाणे भाग पडते अशा लोकांना निर्वासित असे म्हटले जाते. बरीच वर्ष त्या देशामध्ये राहून नंतर त्या देशातून त्यांना तो देश सोडून दुसऱ्या देशात की तुम्ही या देशातले नागरिक नाही आहे तर तुमचा देश दुसरा आहे असं सांगितलं जातं आणि त्यांना दुसऱ्या देशात पाठवलं जातं. त्यावेळेला ती जी लोकं आहेत ती त्या देशाच्या आश्रयामध्ये येतात. मग त्या देशात आल्यानंतर दुसऱ्या देशात आल्यानंतर त्यांचा प्रश्न फार मोठा हा त्या राष्ट्रासमोर येत असतो. बांगलादेशातले निर्वासित हे भारतात येतात.
ते बांगलादेशी नाही आहेत किंवा बांगलादेशातले नाही आहेत, मग ते बांगलादेशातले निर्वासित भारतात आले तर भारतात त्यांना राहण्याची सोय, त्यांच्या सगळ्याच गोष्टींचा विचार करावा लागत असतो. असा हा निर्वासितांचा प्रश्न अनेक ठिकाणी निर्माण होतो. विशिष्ट धर्म, वंश असलेल्या लोकांचा छळ होणे किंवा त्यांना हाकलून देणे, युद्ध किंवा आपत्तीमुळे आपल्या देशाचा त्याग करण्यास भाग पडणे इत्यादीमुळे लोक निर्वासित होतात. ही कारणं लक्षात घ्या. निर्वासित का होतात, कोणत्या कारणामुळे ही लोक निर्वासित होत असतात? तर विशिष्ट धर्म, वंश असलेल्या लोकांचा छळ होतो, त्यांना त्या देशातून हाकलून काढलं जातं. तसंच युद्ध किंवा आपत्तीमुळे आपल्या देशाचा त्याग करण्यास त्यांना भाग पाडलं जातं, त्यामुळे लोक निर्वासित होत असतात. अशा परिस्थितीत आपला देश सोडून दुसऱ्या राष्ट्रात आश्रयाची मागणी केली जात असते. दुसऱ्या महायुद्धापूर्वी जर्मनीमध्ये ज्यू लोकांचा छळ झाला. त्यांचे नागरिकत्व आणि संपत्ती हिरावून घेतली गेली आणि त्यामुळे ज्यू लोक निर्वासित झाले. दुसरा महायुद्ध ज्या वेळेला झाला त्यावेळेस जर्मनीमध्ये ज्यू लोकांचा खूप छळ झाला आणि त्यावेळेला त्या लोकांना, त्या धर्मातल्या लोकांचं नागरिकत्व हिरावून घेतलं, त्यांची संपत्ती हिरावून घेतली आणि त्या लोकांना निर्वासित केलं. 1971मध्ये पूर्व पाकिस्तानमधील जनतेचा राजकीय व धार्मिक छळ झाल्यामुळे तेथील लोक निर्वासित झाले आणि भारतात आश्रयाला आले. पाकिस्तानने सुद्धा हेच केलेलं होतं. त्यामुळे पाकिस्तानमध्ये भरपूर अशी जनता होती जी पाकिस्तानमध्येच राहणारी इच्छुक होती, पण त्या पाकिस्तानच्या लोकांनी त्यांचा राजकीय आणि धार्मिक छळ केला, त्यांना भारतात पाठवलं गेलं आणि मग भारताच्या आश्रयाला ते आले. गेल्या काही वर्षात इराक आणि सिरियामधील युद्धजन्य परिस्थितीमुळे तेथून मोठ्या प्रमाणात लोक निर्वासित होऊन बाहेर पडत आहेत. निर्वासितांची अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. मग त्यांना त्यासाठी राहण्याची बघ आता कशी सोय केलेली आहे. त्यांचं जोपर्यंत पूर्णपणे होत नाही तोपर्यंत त्यांना असे टेंट वगैरे बांधून दिले जातात, त्यांना खाण्याची वगैरे सोय केली जाते, त्यांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा विचार केला जातो. कोणत्याही राष्ट्रातील लोकांना जेव्हा निर्वासित व्हायचे असते, निर्वासित व्हायची म्हणजे आपला देश सोडायची वेळ येते, तेव्हा त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. महत्त्वाची समस्या असते ती आपला देश सोडून कुठे जायचे आणि ते राष्ट्र आपल्याला स्वीकारेल का, हे प्रश्न त्यांच्यासमोर असतात. आता तो देश सोडून जायचं, दुसऱ्या देशात जायचं, पण प्रश्न हाच येतो ना की तो दुसरा देशसुद्धा आपल्याला स्वीकारेल का? तिथे जाऊन आपण करायचं काय? ही मातृभूमी सोडायची, आपली जागा सोडायची, आपलं घर, आपली जी काही संपत्ती ते सगळं सोडून जायचं आणि दुसऱ्या देशामध्ये पुन्हा सगळं सुरुवात करायची, हा त्या लोकांसमोरचा खूप मोठा गहन प्रश्न असतो. दुसरे म्हणजे आपल्याबरोबर कुटुंबातील माणसांना सुरक्षितपणे घेऊन जाणे, याचा प्रचंड शारीरिक आणि मानसिक ताण येतो. याशिवाय कठीण रस्ता, लपून छपून जाणे, नैसर्गिक समस्या जसे ऊन, पाऊस, वादळ, वारा, अन्नधान्याची टंचाई, आजारपण, पाठलाग करणारे शत्रू, ह्या सर्व समस्या असतात आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला ही निर्वासित लोक मृत्युमुखी सुद्धा पडतात. सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यावर नवीन समस्या असतात. आता एकदा का हे सगळं पार करून जरी एखाद्या ठिकाणी ते पोहोचले तरी त्यांना कोणत्या समस्या येतात? कामधंदा शोधणे, राहण्यासाठी जागा आणि इतर रोजचे प्रश्न यांना तोंड द्यावे लागते. दुसऱ्या राष्ट्रातील भाषा, संस्कृती भिन्न असेल तर त्याच्याशी जुळवून घेण्यात अडचणी येतात. आता हे सहज शक्य नाही आहे. एका देशामध्ये आपण एवढी वर्ष राहिल्यानंतर तो देश सोडून, त्या देशातलं सगळं आपलं सोडून आपण दुसऱ्या देशात जायचं आहे. दुसऱ्या देशात अगदी सहजरित्या जाता येत नाही, कारण त्या देशाने आपल्याला काय सहज पाठवलेलं नसते. आपल्या मागे शत्रू लागलेले असतात. आपल्याकडे आवश्यक तेवढी साधन संपत्तीसुद्धा नसते. आपल्याकडे अन्नधान्यापासून सगळेच प्रश्न निर्माण झालेले असतात. मागे येणारा शत्रू कधीही मारू शकतो. त्याच्यातून पार करून जेव्हा आपण एखाद्या नवीन राष्ट्रामध्ये जातो तेव्हा पुन्हा आपल्यासमोर प्रश्न येतात. आता नवीन राष्ट्रात गेल्यानंतर काय कामधंदा करायचं, राहायचं कुठे, हे सगळे प्रश्न तोंडासमोर असतात. दुसऱ्या राष्ट्रातील भाषा, त्यांची संस्कृती भिन्न असेल तर त्याच्याशी जुळवून घेण्यात अडचणी येतात. ज्या राष्ट्रात निर्वासित आश्रय घेतात तेथील समाज त्यांना स्वीकारेल असे सांगता येत नाही. ज्या राष्ट्रामध्ये ते जातात तो राष्ट्र, त्या देशातले नागरिक त्यांना आपलेसे करेल असं नाही. ज्या राष्ट्रात निर्वासित आश्रय घेतात तेथील समाज त्यांना स्वीकारेल असे सांगता येत नाही. उलट निर्वासितांची संख्या वाढल्यामुळे राष्ट्रावरचा बोजा अधिक वाढतो. जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होते, गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं, महागाई वाढते, स्थानिकांच्या नोकऱ्यांवर गदा येते. ह्या सगळ्या समस्या आहेत. त्या सगळ्या समस्या तुम्ही काय करायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत.
अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे निर्वासितांना आसरा देण्यास, त्याचे पुनर्वसन करण्यास अनेक राष्ट्र तयार होत नाही. आधीच राष्ट्रांमध्ये आपल्या देशाची लोकसंख्या, त्यांच्या समस्या या असतातच. त्यात जर हे निर्वासितांचे प्रश्न निर्माण झाले, निर्वासित जर आपल्या देशामध्ये आले, तर त्या निर्वासितांसाठी पुन्हा नवीन कामधंदा शोधणे, त्यांच्यासाठी जागा शोधणे, त्यांच्या इतर प्रश्नांची उत्तरं तयार ठेवणे हे प्रत्येक राष्ट्राला शक्य नसते. त्यामुळे निर्वासितांना राष्ट्र आश्रय देण्यासाठी तयार नसतो. निर्वासितांच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर 1951मध्ये काही तरतुदी करण्यात आल्या. त्यानुसार निर्वासितांना त्यांच्या इच्छेविरुद्ध किंवा त्यांच्या मूळच्या देशात परत पाठवता येणार नाही अशी तरतूद केली. त्याचप्रमाणे त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या उच्च आयुक्तांचे कार्यालय स्थापन करण्यात आले. आता हे जे निर्वासित आहेत, यांचे जे समस्या आहेत, ह्या समस्या सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा काही प्रयत्न करण्यात आले. एक तर त्यांची इच्छा नसेल तर त्यांना त्यांच्या देशात परत पाठवता येणार नाही, कारण त्या देशात जाऊन त्यांच्या सुरक्षिततेला धोका असतो. त्यामुळे त्या देशात त्यांना परत पाठवता येणार नाही. पण त्यांचे प्रश्न कसे सोडवायचे याचा मात्र विचार करता येऊ शकतो. मानवी हक्काची जोपासना व त्याचे संवर्धन सर्वच राष्ट्रांनी केल्यास अन्याय, शोषण, हिंसाचार कमी होईल. सर्व लोकांना सुरक्षितपणे आपला विकास साधता येईल. पर्यावरणाचे रक्षण करून आणि दहशतवादाचे संपूर्ण निर्मूलन केल्यास मानवी हक्क अधिक प्रभावीपणे अंमलात आणता येतील. जगात कोणत्याच लोकसमूहाला निर्वासित व्हावे लागणार नाही. यासाठी प्रयत्न झाल्यास मानवी असुरक्षितता दूर होईल. यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येणे, आपल्याला सहकार्य वाढवणे, ठोस कृती करणे, प्रत्यक्षात बदल घडवून आणणे गरजेचे आहे. आपण म्हणतो ह्या ज्या आंतरराष्ट्रीय समस्या आहेत, या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक राष्ट्राने एक काळजी घेतली पाहिजे. ती सगळ्यात महत्त्वाचं आहे, म्हणजे मानवी हक्काची जोपासना केली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला त्या देशामध्ये त्याचे जे अधिकार आहेत ते अधिकार त्याला उपभोगता आले पाहिजेत. ते अधिकार उपभोगता आले आणि त्याचबरोबर पर्यावरणाचं संवर्धन केलं तर निर्वासितांचे प्रश्न निर्माण होणार नाही. आणि त्याबरोबरच दहशतवादी ज्या गोष्टी आहेत त्या दहशतवादाचं प्रत्येक राष्ट्रातून संपूर्णपणे निर्मूलन केलं तर प्रत्येक राष्ट्र हे सुरक्षित तर होईलच आणि प्रत्येक राष्ट्रातील व्यक्तीसुद्धा अगदी आनंदाने जगू शकते. यासाठी काय झालं पाहिजे, सगळ्या राष्ट्रांनी एकत्र येऊन आपले कार्यक्रम ठरवले पाहिजेत, एकमेकांना मदत केली पाहिजे. नाहीतर ह्या देशामध्ये दहशतवादाची संघटना दुसऱ्या देशामध्ये त्याचे मुख्य कार्यालय आहे आणि तिकडे ते कार्य करतायत आणि तो राष्ट्र त्यांना मदत करतोय, असं केलं तर दहशतवाद कधीही मुळातून जाणार नाही. ठीक आहे. हे अतिशय छान प्रकरण होतं तुमचं, आंतरराष्ट्रीय समस्या. तुम्ही 9वीचे विद्यार्थी आहात. 9वीच्या विद्यार्थ्यांना आपल्याला आपल्या देशातल्या समस्यांची जशी जाणीव असली पाहिजे तशीच आपल्याला इतर देशांमध्ये, इतर राष्ट्रांमध्ये काय समस्या आहेत यांची सुद्धा माहिती असली पाहिजे. तरच आपण त्या समस्या नीट पद्धतीने मांडू शकतो. हा विषय फक्त इथेच नाही समाप्त होत. जेव्हा कधी तुम्ही कुठल्या मोठ्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये वगैरे भाग घेणार तेव्हा सुद्धा आपल्याला ह्या विषयावर खूप छान पद्धतीने बोलता येऊ शकते. ओके, ठीक आहे. पार्ट 1 तुम्हाला सकाळी पाठवलेला होता. आता हा पार्ट 2 आहे. छान पद्धतीने ह्याचे पॉईंट्स काढा, अभ्यास करा आणि वाटलंच तर मी तुम्हाला नंतर एखादा ह्याच्यावरचा स्वाध्यायाचा पार्टसुद्धा बघेन. ओके, ठीक आहे. बाय. काय असेल तर कमेंट्समध्ये टाका, मी त्याचा विचार करते. ठीक आहे.